नमस्कार प्रशिक्षणार्थ्यांनो, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे। या सत्रात आपण फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेशनच्या इलेक्ट्रिकल सर्किटच्या ट्रेसिंग बद्दल जाणून घेणार आहोत। उद्दिष्टे। या प्रात्यक्षिकाच्या शेवटी तुम्ही हे करू शकाल। फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटरचे इलेक्ट्रिकल सर्किट ओळखणे। फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटरचे इलेक्ट्रिकल सर्किट ट्रेस करणे। फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटर मधील सर्व इलेक्ट्रिकल पार्ट डिसमेंटल करणे। फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटरचे सर्व इलेक्ट्रिकल पार्ट चांगल्या स्थितीत असल्याची खात्री करणे। फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटरचे सर्व इलेक्ट्रिकल पार्ट तपासण्यासाठी क्लॅम्प मीटर, टोंग टेस्टर वापरणे। चला आता आपण फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटरचे इलेक्ट्रिकल सर्किट ट्रेस करण्यासाठी आवश्यक असलेले टूल्स, इक्विपमेंट्स आणि उपभोग्य वस्तू पाहूया। टूल्स, इक्विपमेंट्स आणि उपभोग्य वस्तू। ट्रेनिस किट, टोंग टेस्टर किंवा क्लॅम्प मीटर, कटिंग प्लायर, स्क्रू ड्रायव्हर, टेस्ट लॅम्प, वोल्ट मीटर आणि ॲमीटर, नाईफ। डिफेक्टिव्ह फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटर, इन्सुलेशन टेप, मल्टी कोर वायर 3 मीटर, वायर क्लिप, कॉटन वेस्ट। चला आता आपण फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटरच्या इलेक्ट्रिकल सर्किटचे ट्रेसिंग करण्यासाठी लागणारी आवश्यक तयारी पाहूया। कार्य 1। फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटर मधील सर्व इलेक्ट्रिकल पार्ट डिसमेंटल करणे। डिसमेंटलिंगचे कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी रेफ्रिजरेटर पॉवर सोर्स पासून पूर्णपणे अनप्लग केलेले असल्याची खात्री करा। शार्प एजेस किंवा इलेक्ट्रिकल धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी सेफ्टी ग्लोव्ज आणि गॉगल घाला। कंप्रेसर, फॅन आणि कंट्रोल बोर्ड यासारख्या विविध इलेक्ट्रिकल कंपोनंट्सच्या जागा ओळखण्यासाठी रेफ्रिजरेटरच्या स्कीमॅटिक डायग्रामचा संदर्भ घ्या। रेफ्रिजरेटर मॉडेलवर अवलंबून काही कंपोनंट पॅनेल किंवा कव्हरच्या मागे असू शकतात। इंटरनल कंपोनंट्स पर्यंत पोहोचण्यासाठी आउटर पॅनल काळजीपूर्वक अनस्क्रू किंवा अनक्लिप करा। स्क्रू किंवा क्लिपच्या स्थानांची नोंद घ्या आणि त्यांना रिअसेंबल करण्यासाठी व्यवस्थित ठेवा। विविध कंपोनंट्स पासून इलेक्ट्रिकल कनेक्टर डिस्कनेक्ट करण्याची प्रक्रिया सुरू करा। कंप्रेसर रिले क्लिप आणि रिले काढा। वायर काढताना त्याचा रंग लक्षात घ्या। रिले वायर आणि जंक्शन वायर काढून टाका, त्यांच्या कनेक्शनकडे लक्ष द्या। थर्मोस्टॅट स्विच अनस्क्रू करा आणि काढून टाका, त्याची स्थिती आणि कनेक्शन लक्षात घ्या। फॅन ब्लेड अनस्क्रू करा आणि फ्रीजर फॅन मोटर काढा। बल्बसह लाईट स्विच आणि लाईट होल्डर काढा। फक्त टाइमर स्विच आणि स्ट्रिप हीटर वायर अनस्क्रू करा आणि काढा। तपासणी प्रक्रियेसाठी सर्व डिसमेंटल केलेले कंपोनंट पद्धतशीरपणे ऑर्गनाइज करा। कंपोनंट तपासण्यासाठी तुमच्याकडे सर्व आवश्यक तपासणी किट तयार असल्याची खात्री करा। चला आता आपण फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटरचे इलेक्ट्रिकल सर्किट ट्रेस करण्याची प्रक्रिया पाहूया। कार्य 2। क्लॅम्प मीटर किंवा टोंग टेस्टरद्वारे फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटर मधून काढलेले सर्व इलेक्ट्रिकल भाग तपासणे। प्रोटेक्टिव्ह गिअर वापरा। संभाव्य धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी सेफ्टी ग्लोव्ह आणि गॉगल घाला। रेजिस्टन्स, कंटिन्युटी
आणि व्होल्टेज मोजण्यासाठी क्लॅम्प मीटरचे फंक्शन आणि सेटिंग समजून घ्या. रेफ्रिजरेटर मधून काढलेले सर्व इलेक्ट्रिकल कंपोनेंट्स स्वच्छ आणि व्यवस्थित वर्कस्पेस मध्ये अरेंज करा. क्लॅम्प मीटरला कंटिन्युटी टेस्ट मोडवर सेट करा. क्लॅम्प मीटर कार्यरत आहे आणि आवाज उत्सर्जित करतो किंवा कंटिन्युटी सूचित करतो याची खात्री करण्यासाठी प्रोबचा एकमेकांना स्पर्श करा. कंप्रेसरची तपासणी. कंप्रेसरचा रेझिस्टन्स मोजण्यासाठी क्लॅम्प मीटर सेट करा. क्लॅम्प मीटर कंप्रेसर टर्मिनलशी कनेक्ट करा आणि कंटिन्युटी तपासा. ब्लॅक लीडला कंप्रेसर टॉप टर्मिनल C आणि मीटर युनिटचे रेड लीड कंप्रेसर R टर्मिनलशी कनेक्ट करा. मीटरने ओम्स दाखवले पाहिजे. ब्लॅक लीड काढून टाकल्याशिवाय कंप्रेसर S टर्मिनलला लाल वायरचा स्पर्श करा. हे वाइंडिंगचा स्टार्टिंग ओम्स देईल. ब्लॅक लीड न काढता कंप्रेसर बॉडीला लाल वायरचा स्पर्श करा. जर तुम्हाला ओहम मिळत असेल तर कॉम्प्रेसर मोटर जळाली आहे, अन्यथा वाइंडिंग सामान्य स्थितीत ठीक आहे. अपेक्षित प्रतिकार मूल्यासाठी रेफ्रिजरेटर मॅन्युअल किंवा तांत्रिक तपशील पहा. एक्सपेक्टेड व्हॅल्यूज पेक्षा रीडिंग लक्षणीयरित्या अस्थिर झाल्यास कंप्रेसर फॉल्टी असू शकतो. रिले तपासा. लाईट होल्डर आणि लाईट स्विचची तपासणी करा. डिफ्रॉस्ट हीटर आणि थर्मोस्टॅटची तपासणी. डिफ्रॉस्ट हीटर आणि थर्मोस्टॅट तपासा. क्लॅम्प मीटरला रेझिस्टन्स मोडवर सेट करा. प्रत्येक कंपोनंटच्या टर्मिनल्सवरील रेझिस्टन्स तपासा. मॅन्युअल मधील स्पेसिफाईड रेंजसह मोजलेल्या रेझिस्टन्सची तुलना करा. स्पेसिफाईड रेंज मधील कोणतेही ठळक डिव्हिएशन फॉल्टी पार्ट दर्शवू शकते. फॅन मोटर्सची तपासणी. कंडेन्सर आणि इव्हॅपोरेटर फॅन मोटर्ससाठी क्लॅम्प मीटरला रेझिस्टन्स मोडवर सेट करा. कूलिंग कॉइल फॅन मोटर तपासा. मोटर्सच्या टर्मिनल्सवर प्रोब ठेवा आणि रेझिस्टन्स तपासा. पुन्हा अपेक्षित रेझिस्टन्स व्हॅल्यूसाठी मॅन्युअल पहा. अपेक्षित व्हॅल्यूपेक्षा लक्षणीय भिन्न रीडिंग फॉल्टी मोटर दर्शवू शकते. डॅमेज, बर्न्ट मार्क किंवा बल्जिंग कॅपॅसिटीच्या विजिबल चिन्हांसाठी टायमर तपासा. स्कॅमॅटिक डायग्राम्सनुसार बोर्डवरील वेगवेगळ्या पॉइंट्सवरील कंटिन्युटी तपासण्यासाठी क्लॅम्प मीटर वापरा. रिकॅप. या विषयात आपल्याला माहिती मिळाली. फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटरचे इलेक्ट्रिकल सर्किट ओळखणे, फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटरचे इलेक्ट्रिकल सर्किट ट्रेस करणे, फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटरचे सर्व इलेक्ट्रिकल पार्ट डिसमेंटल करणे, फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटरचे सर्व इलेक्ट्रिकल पार्ट चांगल्या स्थितीत असल्याची खात्री करणे, फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटरचे सर्व इलेक्ट्रिकल पार्ट तपासण्यासाठी क्लॅम्प मीटर वापरणे. मला आशा आहे की तुम्हा सर्वांना फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटरमध्ये इलेक्ट्रिकल सर्किट ट्रेस करण्याची प्रक्रिया समजली असेल. धन्यवाद प्रशिक्षणार्थ्यांनो. आपण पुढच्या सेशनमध्ये भेटूया. बाय.